ओंकारेश्वर महादेवचं मंदिराचं दर्शन वगैरे घेतो आम्ही पहिले. दोन मंदिर वगैरे दाखवतो मध्ये मी कसं आहे काय. नंतर पटली देखील दाखवतो. वरती पण मूर्ती वगैरे छान छान बनवलेले आहे. वरती पण जायचं आहे आपल्याला. खूप काही बघण्यासारखं आहे. तुम्हाला एक करून दाखवतो मी. ब्लॉग कंटेंट बघत राहा. चला दाखवतो. मंदिराचं दर्शन घ्यायला बोटने जावं लागतं. पैपण पण जाऊ शकतो मी पूर्ण पुलावरून. आम्ही बोटने जातोय. तुम्हाला दाखवतो समोर. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेश राज्यातील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. हे ठिकाण नर्मदा नदीच्या काठी वसलेले असून तिथे ओंकारेश्वर आणि मामलेश्वर असे दोन शिवलिंग आहेत. आम्ही आता बोटीमध्ये जातोय. बोटीवर गेलेले आम्ही पुन्हा फिरवणार ते. आता माझा आवाज पण येतो क्लिअर पण पुढं आवाज चालू आहे. गाडीचा पण पुढं आवाज चालू आहे. त्यामुळे माझा एवढं क्लिअरली आवाज येत नाही. मी नंतर तुम्हाला सांगेन. व्हिडिओ काढून घेतो आता. त्यानंतर तुम्हाला रिटर्न बोलन त्याचं काय काय इथं पूर्ण फिरायचं आहे. दोन नद्याचा संगम होतो इथं. मी दाखवणार इथं आता. हे चाललं समोर आहे बघा. नर्मदा आणि कावेरी नद्याच्या संगमावर स्थित ओंकारेश्वरला दोन पवित्र दर्या आणि नर्मदाच्या पाण्याच्या विलिनीकरणामुळे हिंदू धार्मिक प्रतीक ओमचे स्वरूप देण्यात आले आहे. आम्ही ते बोटीने त्या साईडने इकडे आलो मंदिराकडे. तुम्ही बोललो मी तिकडनं पण येऊ शकतो पुलावरून. आम्ही बोटीने सवारी केली. प्रसाद वगैरे घेतला. आता मंदिर चालू दाखवत होती मग तुम्हाला मंदिर वगैरे. चला. ओंकारेश्वर हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आता तास होऊन गेला आम्ही इथे लाईनमध्ये उभं राहून. अजून लाईन चालूच पाठीमागे बघू शकता तुम्ही. तेव्हा खूप मोठं लाईन खरं वाटलं मला. गर्दी वगैरे काही नाही पण वरती बघितलं पुन्हा गर्दी बघ शकतो किती गर्दी वरती. अजून किती वेळ लागतो किती नाही आवड किती लागलं किती दिवस गेले आता घंटे. हाँ कब दर्शन होता कब कितने टाइम घंटे और लगने वाले. हाँ चलो. ओंकारेश्वर मंदिराचा डोंगर ओम या आकाराचा आहे आणि येथे येऊन ओमचा आकार परिक्रमा करून शुभ मानले जाते. लाईन मध्ये आपल्या सीट मध्ये आलो आम्ही. अजून गर्दीच आहे. अजून स्टॉप होऊन गेला. या साईडला पण गर्दी. आमचं दर्शन वगैरे झालेले म्हणजे खूप गर्दी होती. जेवढं होईल तेवढं मी शूट वगैरे केलेले आहे. तुम्ही पाहिलंच असून थोडंफार आलो होतं बरोबर. मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला बघूया अजून पुढं खूप मंदिर वगैरे. वरती महाकालची मूर्ती मोठी ती पण दाखवतो. खूप काही फिरण्यासाठी अजून एक मंदिर आहे. चला. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळात येथे दरवर्षी 18,000 मातीच्या शिवलिंगाची पूजा करून ती नर्मदेत विसर्जन करण्याची प्रथा होती असेही सांगितले जाते. उभं खूप दमलो होतो त्यामुळे आता छोले घेतले खायला. बघू कसे लागते कसे टेस्ट करून बघू. आणि आपल्या त्या पलीकडल्या साईडला जायचं आहे. मामलेश्वर मंदिर आहे तिथं. महादेवांचं मंदिर आहे. तिकडे पण जायचं आहे. दर्शन वगैरे घेऊ तुम्हाला दाखवतो. चला. ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर या ब्रिजवरूनच समोर यायचं आहे तुम्हाला. मामलेश्वर मंदिर आहे तिथं पण भेट द्यायची आहे. समोर ते ब्रिज वगैरे हा ब्रिज बनलेला आहे. तो इकडनं पण बघू शकतो. पण 2 खांब आहे. इकडनं पण 2च खांब आहे. खालीला सपोर्टच नाही काय तार वगैरे सपोर्ट आहे. माझ्या पाठीमागे जे मंदिर आहे ते मामलेश्वरचं मंदिर आहे. इथून आपला सरळ जायचं इकडनं. इथं तुम्ही चप्पल वगैरे काढायसाठी स्टँड पण चप्पल वगैरे काढायचे आणि समोर चालायचं इकडनं.
खूप सारे मंदिर इथं. मामलेश्वर ज्योतिर्लिंग हे ओंकारेश्वर मंदिरासोबत एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथे ओंकारेश्वर आणि मामलेश्वर ही दोन ज्योतिर्लिंगे एकच ठिकाणी आहेत, ज्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ओंकारेश्वर मंदिरात सारखीच गर्दी येतं, पण थोडेफार एवढी नाही. लवकर चाललं लाईन वगैरे लागते, दर्शन वगैरे होऊन जाईल आपल्या लगेच. आमचं ब्रह्मेश्वर मंदिराचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता ब्रह्मेश्वर मंदिर ला चाललो आम्ही दर्शन वगैरे करायला. तिथं महादेवांची खूप मोठी मूर्ती आहे, सुंदरपैकी बनवलेली आहे. तिथं तुम्हाला पण दाखवतो, लोक कंटिन्यू बघत राहा. चला. आम्ही ब्रिजवरून चाललो. ब्रिज तिथून कुपला आम्ही तिथून त्या मंदिरापासून, ओंकारेश्वर मंदिरापासून. आमच्याजवळ गाड्या असल्यामुळे आम्हाला काही एवढं अडचण नाही. तिकडून त्या मंदिराला जायला तिथून पण रस्ता, तुम्ही कोणाला तिथून विचारलं ना, तिथून वरती त्याला ते डोंगरापासून घेऊन तुम्ही त्या मंदिराला भेट देऊ शकता. आम्ही पण चालू डायरेक्ट गाडी असल्यामुळं. चल दाखवतो तुम्हाला मंदिर वगैरे. आम्ही आलो इथे राजेश्वरी मंदिराला. इथं तुम्ही बघू शकता महादेवांची खूप मोठी मूर्ती इथं, सुंदर एकदम. मध्ये आपण मंदिरात दर्शन वगैरे घेऊ. तुम्हाला मंदिर दाखवत मध्ये कसं आहे काय आहे. चला. मंदिराचं वगैरे दर्शन झालेलं आहे आणि मला मध्ये शूट करता नाही आलं, कारण की मध्ये कॅमेरा आणि मोबाईल पण अलाउड नाही. मला जेवढं होईल तेवढं घ्यायचा प्रयत्न केला मी शूट. आणि तुम्हाला इथली प्लेस कशी वाटली, ओंकारेश्वरला आली तर या मंदिराला पण नक्की भेट द्या. आणि आपले व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला उज्जैनचे आणि ओंकारेश्वरचे, चांगलं वाटलं लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री महाकाल.